पप्पाच्या रूममध्ये जाताना मी सोनालीला पाहिलं. त्यावेळेला रात्रीचे 12 वाजले होते. मी रूमजवळ गेलो तर मला सोनालीचा अस्पष्ट आवाज येत होता. त्यामुळे मी दाराला कान लावून ऐकू लागलो. तर तो आवाज ऐकून माझ्या काळजाला धक्का बसला. कारण सोनाली हळू आवाजात पप्पाला म्हणत होती की पप्पा मला खूप त्रास होतोय, असं नका ना करू. नमस्कार मित्रांनो, कायाधन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्यासाठी आज एक नवीन कथा घेऊन आलो आहे. माझं नाव राजीव आहे आणि मी सध्या 17 वर्षाचा आहे. आम्ही शहरात घर भाड्याने करून राहत आहेत. त्या घरामध्ये फक्त 2 बेडरूम आणि एक किचन आहे. त्या छोट्याशा घरात आमचं एक छोटंसं कुटुंब आहे. मी आणि माझी छोटी बहीण सोनाली आणि पप्पा आहेत. माझी आई देवाघरी जाऊन 2 वर्ष पूर्ण झाली असतील. आमच्यासाठी आईची कमी भरून काढणारे माझे पप्पाच आहेत. त्यांनी आम्हा दोघा बहीण-भावांना आईची कमी कधीच भासू दिली नाही. आम्हाला जे हवं नको ते पप्पाच पाहत होते. सोनाली त्यावेळेला 15 वर्षाची होती. ती त्यावेळेला 9वीला होती आणि मी 11वीला होतो. पप्पाला सकाळी लवकर ऑफिसला जावं लागायचं म्हणून आम्ही दोघं बहीण-भाऊ मिळून पप्पांना कामात मदत करत होतो आणि नंतर शाळेला जात असत. आमचं असंच दररोज चालू होतं. पण अशात सोनालीची वागणूक जरा बदलली होती. ती माझ्यासोबत पहिल्यासारखी टाईम घालवत नव्हती. ती मला बोलण्यापासून सुद्धा टाळत होती. ती तिच्याच नादात असायची. ती काय करते आणि काय नाही हे मला समजत नव्हते. मी तिला बऱ्याचदा विचारायचा प्रयत्न केला, पण ती मला काहीही सांगायला तयार नव्हती. एक दिवस आम्ही संध्याकाळचे जेवण करून झोपायला गेलो. सोनाली आणि मी एकाच बेडरूममध्ये झोपत होतो. पण आम्हा दोघांचे बेड वेगवेगळे होते आणि पप्पा दुसऱ्या बेडरूममध्ये झोपत असत. माझ्यासोबत काही दिवसापासून काहीतरी विचित्र घडत होतं. मी एकदा झोपलो की सकाळी 6लाच मला जाग यायची. तोपर्यंत मी गाढ झोपेत असायचो. मला समजत नव्हतं की माझ्यासोबत काय होत आहे. मी एक दिवस सोनालीला नोटीस केलं की ती मला झोपताना रोज एक ग्लास दूध घेऊन यायची. मी अगोदर या गोष्टीवर फार काही लक्ष देत नव्हतो. कारण माझी बहीण माझ्यासोबत असं करेल याची मला कल्पनासुद्धा नव्हती. पण काही दिवसांपासून माझ्यासोबत असं घडत असल्यामुळं तिच्यावर शंका करणं भाग पडलं. ती रोज मला संध्याकाळी माझ्यासाठी दूध घेऊन यायची. त्या रात्री देखील दुधाचा ग्लास घेऊन आली होती आणि टेबलवर ठेवला आणि म्हणाली, "दादा, हे दूध पिऊन घे." मी त्यावेळेला अभ्यास करत होतो. त्यामुळे मी तिला म्हणलं, "थोड्या वेळाने पितो, सध्या मी थोडा बिझी आहे." तर ती म्हणाली, "बरं ठीक आहे, पण लक्ष करून पी, नाहीतर तसंच ठेवशील." सोनाली तसं बोलल्यास माझी शंका अजून वाढली होती. त्यावेळेला रात्रीचे 10 वाजले होते. त्यामुळं सोनाली झोपी गेली होती. तरी पण मी कन्फर्म करण्यासाठी सोनालीला आवाज दिला, पण त्यावेळेला ती गाढ झोपेत होती. मी माझ्या बेडवरून उठलो आणि दुधाचा ग्लास घेऊन बाहेर गेलो आणि बाहेर ते दूध टाकून दिले. त्यानंतर मी रूममध्ये येऊन मोकळा ग्लास टेबलवर जसाच तसा ठेवला आणि झोपायचे नाटक केले आणि अंगावर ब्लँकेट घेऊन पडलो. मला सर्व काही दिसेल या पद्धतीने मी ब्लँकेट अंगावर घेतले होते. नेमकं सोनाली माझ्यासोबत काय करत असेल या विचाराने मला काही झोप लागत नव्हती. सोनाली दुधात काहीतरी पाजून नेमकं काय करते याचा आज मला शोध लावायचा होता. पण मी हा विचार करत करत मला कधी झोप लागली कळालंच नाही आणि थेट सकाळी 6 वाजता जाग आली. मी रूममधून उठलो, बाहेर गेलो आणि सोनालीकडे एक फिरती नजर मारली. सोनालीच्या वागण्यात आज जरा जास्तच बदल दिसत होता. मला ती शंका खात होती की सोनाली शेवट असं काय करत असेल, मला न सांगता हे सर्व करत आहे. मी माझं सर्व आवरून कॉलेजला गेलो, पण प्रत्येक वेळेला माझ्या डोक्यात तोच विचार घुमत होता. मी आज निश्चय केला होता की सोनाली काय करत आहे याचं दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करायचं. रोजच्याप्रमाणे सोनाली आज पण मला दूध घेऊन आली आणि म्हणाली, "दादा, हे दूध पिऊन घे." मी पण कालच्याप्रमाणे बरं पितो म्हणालो आणि तिच्या झोपण्याची वाट पाहत होतो. तिने तोंडावर पांघरून घेताच मी बाहेर जाऊन ते दूध फेकून दिले आणि माझ्या बेडवर जाऊन झोपलो. आज मी पूर्ण तयारीतच होतो. आता रात्रीचे 12 वाजले. आता सोनाली उठली आणि माझ्या बेडजवळ येऊन थांबली. माझ्या डोळ्यावर पण पांघरून होते, पण तिच्या चैनाचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता. कारण त्यावेळेला वातावरण अगदी शांत होते. माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या तोंडावरचं पांघरूण खाली सरकवलं आणि कन्फर्म केलं की मी झोपलो आहे की नाही.
आणि पुन्हा वर ढकलले आणि ती तिच्या टार्गेटकडे निघाली. ती रूमच्या बाहेर पडताच मी उठलो आणि तिच्या मागं जाऊ लागलो. ती चालत चालत पप्पाच्या बेडरूमजवळ गेली आणि तिथं थांबली. तिने अगोदर इकडे-तिकडे पाहिले आणि पप्पांच्या रूममध्ये घुसली आणि अगदी हळूच दरवाजा बंद केला. ती आत जाताच मी लगेचच दरवाजाजवळ गेलो. त्यावेळेला रात्रीचे 12 वाजले होते. त्यामुळे मी विचार करत होतो की इतक्या रात्री सोनालीचं पप्पाकडे काय काम असेल. मी दरवाजाजवळ जाऊन त्याला कान लावला आणि ते काय बोलतात ते ऐकू लागलो. ती आत गेल्याबरोबर पप्पा रागात तिला म्हणाले, "एवढा उशीर का केला? तुला माहीत नाही का दररोजचा टाईम?" तर ती पप्पाला म्हणाली, "सॉरी पप्पा, पुन्हा नाही करणार एवढा टाईम." तर पप्पा तिला म्हणाले, "बरं ठीक आहे, झोप आता तू बेडवर." तर ती पप्पाला म्हणाली, "दादाला माझ्यावर संशय आलाय बहुतेक, कारण माझ्याकडे पाहताना तो पहिल्यासारखा पाहत नाही." तर पप्पा तिला ठीक आहे म्हणाले, "उद्या बोलू आपण या विषयावर. खूप उशीर झालाय आता." ती ठीक आहे म्हणाली आणि बेडवर झोपली. त्यामुळे मी दाराला कान लावून ऐकू लागलो. पण आवाज येणं 5 मिनिटांपासून बंद झालं होतं. नंतर आवाज येणं चालू झालं. पण आता पहिल्यापेक्षा सोनालीचा अस्पष्ट आवाज ऐकू येत होता. तो आवाज ऐकून माझ्या काळजाला धक्का बसला. कारण सोनाली हळू आवाजात पप्पाला म्हणत होती की, "पप्पा मला खूप त्रास होतोय, असं नका ना करू." मी पण गंभीर विचारात पडलो होतो की पप्पा सोनालीला असं काय करत असतील की तिला खूप त्रास होतोय आणि तरी पण पप्पा थांबायला तयार नाहीत. ती नको नको म्हणतीये पण पप्पा थांबायला तयार नाहीत. सोनालीचा आवाज ऐकून एवढं लक्षात येत होतं की तिच्यासोबत काहीतरी विचित्र होतंय, कारण तिच्या ओरडण्यात साधेपणा अजिबात नव्हता. ती खूप विचित्रप्रमाणे ओरडत होती. जसं की व्हिडिओमधली बाईसारखी ती ओरडत होती. तिचे आवाज ऐकून माझ्या एवढं लक्षात येत होतं की पप्पा तिच्यासोबत काय करतात. पण हे माझ्या लक्षात येत नव्हतं की त्यांनी लग्न न करता हा मार्ग का स्वीकारला असेल. विशेष म्हणजे ती त्यांची मुलगी होती आणि या सर्व गोष्टी करायचं तिचं वय देखील नव्हतं. तरी पण पप्पा क्रूर राक्षसासारखं तिच्यावर अत्याचार करतात. काही वेळानंतर तो आवाज बंद झाला आणि मी माझ्या बेडरूमकडे निघालो. सोनालीला रूमचा दरवाजा उघडण्याआधी मी माझ्या बेडवर जाऊन झोपलो. मी बेडवर झोपून सोनाली येण्याची वाट पाहत होतो. इतक्यात सोनाली दरवाजा उघडून आतमध्ये आली. मी तिला विचारलं, "सोनाली तू कुठे गेली होती?" तर ती घाबरत घाबरत म्हणाली, "मी वॉशरूममध्ये होते." तर मी तिला म्हणालो, "एवढा वेळ? गेल्या 1.5 तासापासून तू गेलेली आहेस. खरं सांग तू कुठं गेली होतीस?" तर ती मला म्हणाली, "खरंच मी वॉशरूमला गेले होते." मी तिला म्हणालो, "खरं सांग, मी तुला पाहिले आहे तू कुठे गेली होतीस म्हणून." तर ती मला म्हणाली, "मी तुला ही गोष्ट खूप दिवसापूर्वीपासून सांगणार होते. मला याचा खूप कंटाळा आलाय आणि रोज हे माझ्यासोबत घडत आहे. मला समजत नाही की मी काय करावं." पप्पांपुढे मी खूप वेळा विनवणी केली, पण त्यांनी मला धमकी दिली की तू जर माझ्यासोबत असं नाही केलं, तर मी तुम्हा दोघांना पण घराच्या बाहेर काढेल. तर मी तिला म्हणालो, "तेव्हाच तू मला सांगायचं ना. तुला हा त्रास सहन करण्याची काही गरज नव्हती. आणि हो ते आपले सख्खे पप्पा देखील नाही आहेत. त्यामुळे तुलाही या अगोदर सांगायला हवं होतं." तर मी तिला समजावून सांगितले आणि तुला आता घाबरायची काही गरज नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या पप्पांची तक्रार केली आणि त्यांना काही वेळातच पोलिसांनी अटक देखील केलं. तर मित्रांनो, तुमच्यावर जर असा काही अन्याय होत असेल तर तुम्ही गप्प बसू नका. त्या अन्यायाला तोंड द्यायला शिका. मित्रांनो, तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रहस्यमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.